नमस्कार. रमाचा राग अनावर झालेला असतो. सोबत अक्षयची साथ तिला असते. त्यामुळे इरावती खूपच घाबरलेली असते. इरावतीची चांगलीच भंबेरी उडालेली असते. त्यावेळेला रमा मालविकाच्या जवळ जाते आणि मालविकाच्या सटासट कानाखाली खेचत म्हणते, लाज नाही वाटत? या इरावतीच्या नादाला लागतेस आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेस. काल रात्री बघितलंस ना, अक्षयने दारू पिऊन माझ्याशी जे काही केलं ते बघितलंस ना. त्यांचं माझ्यावरतीच प्रेम आहे हे तुला स्पष्टपणे दिसलं ना. आणि आत्तासुद्धा ते शुद्धीवरती आल्यावरती म्हणतायत, रमा माझं तुझ्यावरतीच प्रेम आहे. रमा मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही. आणि तू तरीसुद्धा या घरात राहतेस, लाज कशी वाटत नाही तुला? तेव्हा इरावती रमाचा जोरात हात मुरगळते. तेव्हा मात्र अक्षयचा राग अनावर होतो. त्याच वेळेला पार्वती आजी इरावतीचं थोबाड फोडत बोलते, इरावती बस. आजपर्यंत मुलगी म्हणून तुझ्या चुकीच्या गोष्टी पाठीशी घातल्या, पण आता मात्र नाही. मीच कुठेतरी कमी पडले की तुझ्यावरती संस्कार करू शकले नाही. तेव्हा लगेच इरावती बोलते, संस्कार? आणि हा शब्द तू वापरतेस मम्मा? संस्कार तुझ्यावरती तरी आहेत का ते तरी बघ आधी. अगं तू आता या रमाची बाजू घेतेस, पण या रमाला तर या घरातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न तूच केलेस. मला काही माहिती नाही का दादा आणि तू किती धडपड करायचं असते? अगं एवढंच काय तर या वहिनीलासुद्धा तू तुझ्यासमोर बोलून द्यायची नाहीस, तुझ्या धाकात ठेवायची. आणि तू सांगतेस संस्कार म्हणजे काय ते तू सांगू नकोस मला. तेव्हा लगेच रमा बोलते, हो ना, आई आजींनी मला नेहमीच या घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी म्हणतात ना, चुकांची जाणीव होतेच माणसाला. आणि जर का चुकांची जाणीव झाली असेल, त्या व्यक्तीला पश्चाताप झाला असेल, तर त्या व्यक्तीला एक संधी दिलीच पाहिजे या मताची मी आहे. कारण जर का चुकींची जाणीव होऊन त्या व्यक्तीला पश्चाताप झाला आहे आणि तो खरोखर आपल्यासमोर सारखा येता जाता हात जोडून माफी मागतोय, तर का त्या व्यक्तीला संधी द्यायची नाही? तुमच्या बाबतीत सुद्धा मी असं काहीतरी केलं असतं, पण तुम्ही माझ्या आईचा जीव घेतलात. तुम्ही माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला आहे इरावती, आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. इरावती, तुमच्यासारख्या व्यक्तीला तर मी कधीच माफ करू शकतच नाही, आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. त्यावेळेला इरावती बोलते, रमा तुला काय वाटतं, तुझी सगळी स्वप्न आता साकार होतील? काही झालं ना तरी या मुकादम कुटुंबाला मी कटोरं घेऊन रस्त्यावर भीक मागायला लावीन ना, तेव्हाच ही इरावती सगळ्या अर्थाने खुश होईल, आणि तोपर्यंत ही इरावती शांत बसणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने इरावती असं बोलताच अक्षय बोलतो, तू आणि माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणणार, कटोरं घ्यायला लावणार? अगं जोपर्यंत रमा अक्षय जिवंत आहेत ना, तोपर्यंत तू त्यांच्या कुटुंबाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाहीस. इरावती आत्या, किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती. मला असं वाटत होतं की खरोखर इरावती आत्या तू आमचा विचार करतेस, पण नाही. इरावती आत्या, तू आमचा विचार नाही करत, तर तू आमच्याशी खोटं बोललीस, आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तू आता जे काही वागलेस ना इरावती आत्या, त्याची शिक्षा मात्र मी तुला देणारच, आणि त्याची शिक्षा दिल्याशिवाय सुद्धा मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र इरावती बोलते, अक्षय मी काही तुला घाबरत नाही आहे, तुला जे करायचं आहे ते कर. तेवढ्यात मात्र साई तिथे पोलिसांना घेऊन आलेला असतो. इरावती स्वतःच्या पापाचा पाढा स्वतःच्या तोंडाने वाचत असते. तिने काय केलं, कसं केलं, रमाला कसं अक्षयपासून वेगळं केलं, हे सगळं काही ती अक्षयला सांगत असते. आणि त्याच वेळेला पोलिसांनी तिचं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. त्यामुळे इरावती चांगलीच अडकलेली असते. त्यावेळेला इरावती बोलते, अक्षय, रमा तुम्ही हे जे काही केलं ना ते चुकीचं केलं. त्यावेळेला अक्षय चिडतो आणि अक्षय इरावतीच्या कानाखाली मारतो, आणि तो मोठ्याने बोलतो, आई मला माफ कर, मी आज तुझे संस्कार विसरलो. तू नेहमीच मला सांगत आलीस मोठ्यांचा मान राखला पाहिजे,
पण काय करणार, मोठीच जर का त्यांची हद्द पार सोडून वागत असतील तर त्यांना त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे. तेव्हा सीमा बोलते, अक्षय तू काही चुकीचं केलं नाहीस, तू जे काही केलंस ना ते योग्य केलंस. अरे या इरावतीसारख्या बाईला चांगलाच धडा शिकवलास. अक्षय हिला सोडू नकोस. हिच्यामुळे मी माझी मैत्रीण गमावली, माझ्या रमाने तिची आई गमावली, माझ्या रमाला तिच्या नवऱ्यापासून गेली 7 वर्ष या बाईमुळे लांब राहावं लागलं, माझ्या नातीला तिच्या आईचं प्रेम मिळालं नाही, सगळं काही विस्कटल्यासारखं झालं, माझ्या लेकाचा संसार उद्ध्वस्त झाला. ह्या इरावतीसारख्या बाईला तर फासावर लटकवलं पाहिजे. खरं तर मलाच हिचा जीव घ्यावासा वाटतो, पण काय करणार, शेवटी कायदा हातात घेऊ शकत नाही ना. म्हणून या बाईला मी पोलिसांच्या ताब्यात देते, पण हिला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी अक्षय मात्र तुम्ही प्रयत्न करायचा. तेव्हा रमा बोलते, आई तुम्ही काळजीच करू नका, या बाईला कठोरातली कठोर शिक्षा होणारच, आणि या बाईला कठोरातली कठोर शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आता तुम्ही बघाच आई मी काय काय करते ती. नाही ना या बाईची चांगली वरात काढली तर नावाची रमा अक्षय मुकादम नाही. तेव्हा मात्र मालविका घाबरलेली असते. मालविका स्वतःशीच बोलते, बाप रे हे सर्व असं झालंय तर आता नाही, हे सर्व माझ्या अंगाशी येऊ शकतं. आता तर मला शांत राहिलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा घोटाळा होईल. काय करू मी, कसं करू. इथना मला गप्प निघून गेलं पाहिजे, नाहीतर ह्या बाईसोबत मला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल की काय. नाही 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 नाही, मला जेलमध्ये जायचंच नाही आहे. यासाठी मला इथून जावं लागलं तरीसुद्धा चालेल. आणि ती न कळत जात असते. तेवढ्यात रमा तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, कुठे चाललीस तू. अगं या इरावतीने जेवढी पापं केली तेवढ्या पापांच्यात तू सामील नाहीस, पण आई आजींना किडनॅप तुम्हीच केलं होतात ना, त्यात तू सामील होतीस ना, त्यासाठी मालविका तुला शिक्षा होणारच. तेव्हा मालविका रमासमोर हात जोडते आणि रमाला बोलते, रमा माझं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस, हवं तर मी माफी मागते, तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगेन, पण पोलिसांमध्ये देऊ नकोस. तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते, रमा सोड तिला, उगाच तिचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको. आणि खरं तर आपलंच नाणं खोटं होतं, तिनेच तर हे सर्व करायला तिला भाग पाडलं, सोड तिला, जाऊ दे. तेव्हा मात्र मालविका बोलते, आजी खरंच थँक्यू. आणि तिथना ती निघून गेलेली असते. त्याच वेळेला रमा इरावतीला बोलते, बघितलंस एवढं सगळं करून सुद्धा काय मिळालं, काय मिळालं सांग ना. तेच जर का प्रेमाने राहिली असतीस, सगळ्यांचं प्रेम घेतलं असतंस तर कदाचित आज या घरात तुझी नवीन जागा निर्माण झाली असती. पण तू जे काही केलंयस ना त्यामुळे तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास. तेवढ्यात साई बोलतो, चला चला इरावती जेलमध्ये सडायला तयार व्हा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, इरावती सहजासहजी जेलमध्ये जाईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.